वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण दुसरा टॉपिक संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे पाहत आहोत। या पाठामध्ये मागील व्हिडिओत आपण समहक्क भाग म्हणजे काय हे पाहिलं, तसेच त्याचे प्रकार व त्याची वैशिष्ट्येही पाहिली। अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आपण मागील व्हिडिओत पाहिलेली आहेत। तर मागील व्हिडिओमध्ये आपण हा चार्ट आहे तो अभ्यासला होता। याच्यामध्ये मालकीचे भांडवल, मालकीच्या भांडवलाचे 2 भाग आहेत, भाग आणि प्रतिधारण नफा। परत भागांचे 2 प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग। या अग्रहक्क भागांची वैशिष्ट्य आपण मागील व्हिडिओत पाहिली। तर या व्हिडिओमध्ये आज आपण अग्रहक्क भागांचे प्रकार पाहणार आहोत। अग्रहक्क भागांना इंग्रजीमध्ये प्रेफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं आणि अशा प्रकारे प्रेफरन्स शेअर्सचं काय असतं, सर्टिफिकेट आपल्याला दिलं जातं आणि त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं की त्याला प्रेफरन्स शेअर्स असं आहेत किंवा म्हटलं जातं। मग अग्रहक्क भागांचे प्रकार पाहण्यापूर्वी आपण अग्रहक्क भागांची व्याख्या पाहू। अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर ज्या भागधारकांना लाभांश देण्याच्या वेळेला व भांडवल परतफेडीच्या वेळेला अग्रक्रमाने हक्क दिला जातो त्याला आपण काय म्हणतो, अग्रहक्क भागधारक असं म्हणतो। मग यांचे प्रकार कोणते आहेत, तर यांचे एकूण 8 प्रकार पडतात। काही वेळेला कसं होतं, त्यांना लाभांश किती दरानं द्यायचा आहे, त्यांची किती मुदतीत परतफेड करायची आहे, तसेच काही वेळेला परतफेडही केली जात नाही मात्र त्याचं दुसऱ्या भागांमध्ये रूपांतर होतं। अशा प्रकारचे अनेक हिस्से याच्यावरून या भागांचे काय पडत असतात, प्रकार पडत असतात। पहिला प्रकार संचयी अग्रहक्क भाग, दुसरा असंचयी अग्रहक्क भाग, तिसरा लाभभागी अग्रहक्क भाग, 4 अलाभभागी अग्रहक्क भाग, 5 परिवर्तनीय अग्रहक्क भाग, 6 अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, 7 परतफेडीचे अग्रहक्क भाग, 8 न परतफेडीचे अग्रहक्क भाग। असे एकूण अग्रहक्क भागांचे 8 प्रकार पडतात। त्यापैकी पहिला प्रकार संचयी अग्रहक्क भाग। आता संचयी म्हणजे काय, तर साठवलेला। आपण मागील व्हिडिओत बघितले की अग्रहक्क भाग म्हणजे काय आहे, तर अग्रहक्क भाग म्हणजे ज्या भागधारकांना निश्चित दराने लाभांश हा दिला जातो आणि हा नफ्यातून दिला जातो, ही महत्त्वाची गोष्ट, आणि हा विक्रीच्या वेळेला ठरवलेला असतो। पण कंपनी जर एखाद्या वेळेला अपुरा नफा झाला अथवा तोटा झाला तर कंपनी लाभांश देण्यास असमर्थ ठरते। मग अशा वेळेला कंपनी जेव्हा लाभांश देत नाही तो लाभांश कंपनीला दुसऱ्या वर्षी होणाऱ्या नफ्यातून काय करावा लागतो, द्यावाच लागतो। यालाच आपण काय म्हणणार आहे, संचयी। संचयी म्हणजे साठवलेला। 1 वर्ष नाही ना दिला लाभांश तर तो काय करावा लागणार आहे, दुसऱ्या वर्षी आपल्याला द्यावाच लागणार आहे। ज्या भागांना न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होत राहतो, म्हणजे 1 वर्षी नाही दिला तर तो दुसऱ्या वर्षी द्यावा लागतो, 2 वर्ष नाही दिला तर तो तिसऱ्या वर्षी 2 वर्षाचा देऊन तिसऱ्या वर्षी, असा एकूण टोटल 3 वर्षाचा लाभांश इथं काय द्यावा लागतो, अग्रहक्क भागधारकांना। त्यामुळं तो पूर्णतः देईपर्यंत असं इथं म्हटलेलं आहे। त्यांनाच आपण काय म्हणणार आहे, संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात। त्यानंतर यांच्या लाभांशाची थकबाकी ही संचित राहते। 1 वर्ष दिलं नाही की दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, असं टोटल प्रत्येक वर्षी तो साठत जाऊन 4थ्या वर्षी का होईना तुम्हाला 4 वर्षाचा तिथं काय द्यावा लागतो, लाभांश द्यावा लागतो। त्यानंतर नियमावलीत तरतूद, जर नियमावलीमध्ये काही वेळेला तरतूद एखादी केलेली नसेल तर सर्वच भाग हे संचयी अग्रहक्क भाग मानले जातात।
पूर्णतः लाभांशाची थकबाकी जोपर्यंत दिली नाही तोपर्यंत ती काय होत असते, कॅरी फॉरवर्ड, पुढं काय होत असते, वाढत जात असते. त्यानंतर दुसरा प्रकार असंचयी अग्रहक्क भाग. जसं आपण पहिल्या भागाचा प्रकार बघितला त्याचा बरोबर हा विरुद्ध प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग. म्हणजे ज्या भागधारकांचा लाभांश संचित होत नाही, म्हणजे प्रत्येक वर्षाचा लाभांश हा त्या वर्षीच त्यांना दिला जातो. एखाद्या वर्षी जर तो दिला नाही तर तो काय होतो, त्यांना तिथं लाभांश मिळत नाही. जसं पहिल्या प्रकारामध्ये लाभांश काय जातो, पहिल्या वर्षी नाही दिला तर दुसऱ्या वर्षी कंपल्सरी द्यावा लागतो. तसंच इथं काय होणार आहे, असंचयी भागामध्ये पहिल्या वर्षी नाही दिला तर पहिल्या वर्षीचा नाही मिळाला तर तिथं त्या भागधारकांचं तिथं नुकसान होतं. म्हणजे तिथं त्यांना तो लाभांश काय होतो, दिला जात नाही. त्यानंतर पुढचा लाभभागी अग्रहक्क भाग. याच्यामध्ये काय असतं बघा, एक लाभांश वाटपाचा क्रम ठरलेला असतो. लाभांश वाटप कोणाला होतं तर भागधारकांनाच लाभांश वाटप केलं जातं. मात्र समहक्क भागधारकांच्याही आधी कोणाला दिला जातो तर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. मग हा जो नफ्यातील दिला जाणारा जो काही हिस्सा आहे त्याला आपण लाभांश म्हणतो. मग हा लाभांश जो आहे तो आधी अग्रहक्क भागधारकांना दिला जातो, त्यानंतर समहक्क भागधारकांना दिला जातो. तरीही काही कंपनीमध्ये नफा शिल्लक राहतो आणि मग अशा नफ्यातील जो जर काही अजून हिस्सा आपण अग्रहक्क भागधारकांना दिला तर त्याला आपण लाभभागी अग्रहक्क भाग म्हणणार आहोत. लाभ म्हणजे काय इथं होणार आहे तर त्यांना मिळणार आहे, प्रॉफिट त्यांचा होणार आहे. बघा मी काय म्हणते, अग्रहक्क भागधारकांना काय दिलेलं आहे इथं, लाभांश दिला आहे. त्याच्यानंतर परत समहक्क भागधारकांना दिला आहे आणि समहक्क भागधारकांनाही लाभांश देऊन जर काही शिल्लक राहत असेल तर तिथं काय होणार आहे, हा लाभांश अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यात वाटा यांना मिळतो आणि लाभांश वाटपाची कमाल मर्यादा नियमावलीत नमूद असते. मग किती प्रत्येकाला लाभांश द्यायचा, एक 50% द्यायचा, 20% द्यायचा किंवा 25%पर्यंतच लाभांश द्यायचा, असं इथं काय केलेलं असतं, नियमावलीमध्ये तरतूद केलेली असते. मग या तरतुदीमुळे आपण 25%, 45% एवढाच लाभांश वाटप करू शकतो. तरीही नफा जर शिल्लक राहत असेल तर काय केला जातो, समहक्क भागधारकांनंतरही काही अग्रहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो त्याला लाभभागी अग्रहक्क भाग असं म्हणणार आहोत. चौथा प्रकार अलाभभागी अग्रहक्क भाग. आता याच्यामध्ये कसं आहे, नियमावलीत जर तरतूद नसेल तर सर्व अग्रहक्क भाग हे अलाभभागी अग्रहक्क भाग असतात. मग बघा, नियमावलीत जर तरतूद असेल तरच लाभभागी अग्रहक्क भाग मिळतात, अन्यथा काय होतं आहे, अलाभभागी सगळेच अग्रहक्क भाग हे अलाभभागी असतात. लाभांशाचा दर हा विक्रीच्या वेळेलाच नमूद केलेला असतो आणि तो निश्चित असतो आणि तो निश्चित जो लाभांशाचा दर आहे तो मिळण्यास काय असतात, अलाभभागी अग्रहक्क भाग हे काय असतात, पात्र असतात. त्यानंतर पुढचा पाचवा परिवर्तनीय अग्रहक्क भाग किंवा परिवर्तन अग्रहक्क भाग. म्हणजे याच्यात काय आहे बघा, अग्रहक्क भागांच्या विक्रीच्या वेळेला त्यांच्या परतफेडीची काय ठरलेली असते, दिनांक ठरलेली असते. मग दिनांक मुदत संपल्यानंतर अग्रहक्क भागधारकांना त्यांचं भांडवल परत करण्याच्या ऐवजी त्या भागांचं रूपांतर समहक्क भागांमध्ये होतं. म्हणजे इक्विटी शेअर्समध्ये त्याचं काय होतं, त्या भागाचं रूपांतर होतं. त्यामुळे त्याला आपण परिवर्तनीय, त्याचं परिवर्तन अग्रहक्क भाग असं आपण तिथं काय म्हणणार आहोत. परत एकदा बघूया, ज्या भागांचं मुदत समाप्तीनंतर समहक्क भागांमध्ये रूपांतर होतं त्याला आपण परिवर्तनीय भाग
अग्रहक्क भाग असं म्हणणार आहे. आणि अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग म्हणजे काय? मुदत संपल्यानंतर ज्या अग्रहक्क भागांचे कोणत्याही भागांमध्ये रूपांतर न होता ते पैसे जे आहेत ते त्यांचे भांडवल आहे ते त्यांना परत केलं जातं. त्यांना आपण अपरिवर्तनीय म्हणजे कोणत्याही स्वरूपात भागाच्या स्वरूपात त्यांचं रूपांतर होतं नाही, त्यांना आपण अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग असं म्हणणार आहोत. 7वा, परतफेडीचे अग्रहक्क भाग. परतफेडीचे म्हणजे काय आहे? परतफेड तर ही भांडवलाची करावीच लागते. जसं जरी समहक्क भागाचं भांडवल हे कायमस्वरूपी असलं तरी कंपनी विसर्जनानंतर मात्र ते परत करावं लागतं. त्याप्रमाणे प्रत्येक भागांची मुदत संपल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे? भांडवलाची परतफेड करावी लागणार आहे. तसेच नियमावलीत काही तरतूद केलेली असते. मग या नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनी अशा प्रकारच्या भागांचं काय करते? वितरण करू शकते. भांडवल परतफेड योग्य नफ्यातून किंवा समहक्क भागांची विक्री करूनच केली जाते. बघा, भांडवल परतफेड करायची पण ती कशी करायची आहे? योग्य नफ्यातून. नफा जो काही होतो त्यातूनच भांडवलाची परतफेड करायची आहे. किंवा समहक्क भागांची जर काही जादा विक्री केली तर त्यातून जो काही भांडवलातील पैसा गोळा होईल त्या पैशातून आपल्याला अग्रहक्क भागांची परतफेड करायची. आणि शेवटचा 8वा, न परतफेडीचे अग्रहक्क भाग. न परतफेडीचे म्हणजे काय? भांडवल घेतल्याने ते कधी परत करायचंच नाही असं आहे का? तर नाही. भागांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतर केली जाते. म्हणजे याला आपण कायमस्वरूपी भांडवल चा एक प्रकार आहे असं म्हणू शकतो. म्हणजे न परतफेडीचे अग्रहक्क भाग असे नसतात, तर त्या भागांची जी परतफेड आहे ही कंपनी विसर्जनानंतरच केली जाते. आणि मग कंपनी जोपर्यंत हयात आहे, कंपनीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला इथं लाभांश हा द्यावाच लागतो. परंतु कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार कंपनीनं न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. मात्र आता न परतफेडीच्या अग्रहक्क भागांच्या विक्रीवर कंपनी कायद्यानं काय केलेले आहे? बंदी घातलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारचे अग्रहक्क भाग कंपनी विक्रीस काढू शकत नाही. मात्र वरील जे 7 आपण प्रकार पाहिलो त्या प्रकारात कंपनी भागांची विक्री करू शकते. अशा प्रकारे आज आपण अग्रहक्क भागांचे प्रकार अगदी विस्ताराने पाहिले.